शहादा तालुक्यातील 48 गावात विद्युत पुरवठा खंडित. बिरसा फायटरचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन. शहादा तालुक्यातील मंदाना गटातील 48 गावात विद्युत पुरवठा खंडित राहतोय. विद्युत पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, दिलीप मुसळदे, जगदीश पावरा, पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटलंय की शहादा तालुक्यातील मंदाना गटातील एकूण 48 गावात गावठाण व शेत पंपाची वीज दिवसातून फक्त 3 ते 4 तास दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. शेतपिकांचं नुकसान होत आहे. गावठाणातील वीज दिवसातून केव्हाही अंधारात राहावं लागतंय. वीज ये जा करत असल्यामुळे शाळकरी मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. कारण इयत्ता 10वी व 12वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू आहे. घरात लाईट नसल्यामुळे शाळकरी मुलांना रात्री अभ्यास करता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या निकालावर याचा मोठा परिणाम होऊन मोठे शैक्षणिक नुकसान होईल. म्हणून शहादा तालुक्यातील मंदाना गटातील एकूण 48 गावातील वीज पुरवठा खंडित न ठेवता नियमितपणे सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे. शहादा तालुक्यातील मंदाने गटातील एकूण 48 गावामध्ये विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. लाईट दिवसातून केव्हाही जाते येते, रात्री केव्हाही येते जाते. सध्या विद्यार्थ्यांचे 10वी 12वीचे बोर्डचे पेपर सुरू आहे. त्यामुळे रात्री लाईट गेल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करता येत नाही. म्हणून या परीक्षेच्या निकालावरती या लाईटचा परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान यामुळे होणार आहे. आणि गावठाणमध्ये सुद्धा जे गावकरी आहेत त्यांना लाईटवरती अनेक कामे करावी लागतात. ती कामे होण्यासाठी त्यांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि या गावातील शेतकऱ्यांना दिवसातून 8 तास लाईट पाहिजे, परंतु कधीमधी 4च तास ही लाईट असते. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. शेती पिकाचं नुकसान होत आहे. एकंदरीत या 48 गावातील जे गावकरी आहे या लाईटच्या ये जा करण्यामुळे खूपच परेशान झालेले आहेत. म्हणून या 48 गावामध्ये विद्युत पुरवठा नियमितपणे आणि सुरळीतपणे सुरू ठेवावा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग शहादा यांच्याकडे केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा.